पण सुरुवातीला बातमी येते ती नाट्यगृहांच्या दुरावस्थेची। याचं कारण महाराष्ट्रातल्या नाट्यगृहांची अवस्था किती बिकट आहे हे याच्या आधी विविध कलाकारांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे। आणि औरंगाबादच्या संत एकनाथ रंगमंदिरातील स्टेज आणि मेकअप रूमच्या दुरावस्थेचा एक व्हिडिओ आता अभिनेता सुमित राघवनने फेसबुकवर शेअर केलाय, ज्यामध्ये नाट्यगृहाचं स्टेज अनेक ठिकाणी मोडल्याचं दिसतंय। सोबतच मेकअप रूममध्येही पुरेशा तक्रारी सोयी नाहीयेत अशी तक्रार त्याने या माध्यमातून केली आहे। बघूया। मला असं वाटत होतं की मुंबईचे थिएटर्स गचाळ आहेत, पण मुंबईच्या थिएटर्सना तोड द्यायला औरंगाबादचं हे नाट्यमंदिर पुरेसं आहे। हे आय गेस शिवसेनेचं आहे, इन द सेन्स हो ना, महानगरपालिका कॉर्पोरेशनचं आहे। तर तुम्हाला जरा दर्शन घडवतो। हे म्युझिकचं पिट आहे, ॲक्च्युली पिटच आहे हे, त्यातली अवस्था तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे बघा, इकडे आम्ही आता परफॉर्म करणार आहोत। हे बघा, आमचे कलाकार मेकअप रूम मध्ये जायला तयार नाही आहेत। स्वानंदी, युअर लाईफ आणि म्हणजे राईट फ्रॉम मेकअप रूम्स नाही, आपण दाखवूया ना आता, सगळ्यांना दाखवूया आपण। हे स्टेज आहे, स्टेजची अवस्था जर तुम्हाला दाखवायची झाली तर हे बघा, इकडे हे बघा, ही आमच्या महिलांची मेकअप रूम आहे। बस, दॅट इज द एंड ऑफ द मेकअप रूम। म्हणजे मेकअप रूम लहान आहे त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही आहे, पण काय इकडे वा 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 वा, शिवसेना जिंदाबाद। टॉयलेट या तुम्हाला जरा हे बघा, इकडे सगळं थुंकून ठेवलेलं आहे। आमच्या बायका या टॉयलेटमध्ये, आय मीन, अरे बापरे, वास। आणि ही आहे आमची मेकअप रूम। हे बघा, इथे आता आम्ही बसून मेकअप करणार आहोत। वाह, क्या बात है, क्या बात है। 12-12 तास प्रवास करून आपण येस, इथे येतो। कलावंत 12-12 तास प्रवास करून आलेले आहेत मुंबईहून, आणि अशा ठिकाणी आम्हाला येऊन परफॉर्म करायचं। सो वेल, दिस इज द स्टेट ऑफ अफेअर्स। आणि आम्ही काम कसं उत्तमच करणं अपेक्षित आहे, नाही का? आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी स्वतः सुमित राघवन आपल्या सोबत आहेत। सुमित, या दृश्यांमधनं दिसते किती भयानक परिस्थिती आहे नाट्यगृहाची। याआधी देखील तू एका नाट्यगृहाचं अशा प्रकारे जे आहे ते दर्शन घडवलेलं होतंस, पण असं होऊनही का नेमकं पुन्हा पुन्हा या गोष्टी कलाकारांना दाखवाव्या लागतात? खरोखर शोकांतिका म्हणायला हवी। आता ते अति झालं आणि हसू आलं असं झालेलं आहे। कारण ज्या ज्या थिएटर्स, म्हणजे कुठल्याही थिएटरला तुम्ही गेलात तरी हेच आहे, हेच दिसतं तुम्हाला। तर मला काय काय बोलायचं, म्हणजे तरी खुर्च्या दाखवल्या नाहीत। प्रेक्षक जिकडे बसले होते तिथले मागच्या सगळ्या खुर्च्या जवळजवळ तुटलेल्या आहेत। तिकडचे मॅनेजर मला म्हणाले की 55 लाखाचं टेंडर काढलेलं, पण कोणी कॉन्ट्रॅक्टर हात घालायला तयार नाही। बर, तर आता हे का होतं ते मला माहित नाही, हे एक वेगळा इश्यू आहे खरं, पण ह्याच्यावर काय करणार, काय, हा माझा प्रश्न आहे। सुमित, पण सगळे कलाकार एकत्र येऊन त्या पातळीवर काही करू शकता तुम्ही? यासाठी एक संघटित होऊन प्रयत्न असं काही तुम्ही केलंय किंवा असं काही करण्याचं डोक्यात आहे? याचं कारण आपण बघतोय की ऑलमोस्ट म्हणाले की जेव्हा साखर खाल्लेला माणूसचा प्रयोग होता तिकडे, तेव्हा प्रशांत दामले सुई दोरा घेऊन तिकडे ती ठेवली होती। आणि पण हे असं एका दोघांनी करून काही होणार नाहीये माझ्या मते। हे थिएटर्स परमनंटली बॅनच केले पाहिजे। बरं, हे फक्त कलाकारांची जबाबदारी आहे का?
औरंगाबादचा जो प्रेक्षक आहे तो काय करतोय, त्याला अशा घाणीत बसून त्याला नाटक बघायला आवडेल का? पंखा चालत नाही, एसी चालत नाहीये तिकडे, तिकडे सगळीकडे थुंकून ठेवलेलं आहे. तिकडे आमचा प्रयोग जेव्हा होता तेव्हा मी विचारलं तिकडे, अहो इथे साफ कोण करणार? नाही आता रात्री कोणी येणार नाही साफ करायला. म्हणजे काय आता आम्ही फिनाईलच्या बाटल्या आणि झाडू आणि केरसुणी घेऊन आता आम्ही सगळं साफ करायचं का? कारण आम्हाला तिकडे परफॉर्म करायचं आहे ना. तर असं असेल तर काही अर्थच नाहीये त्याला. सुमित, प्रेक्षक नाही, मला तुझ्या भावना पूर्णपणे समजतात. प्रेक्षकांचा निश्चित याच्यामध्ये रोल प्रेक्षक प्ले करू शकतात, पण कलाकार किंवा निर्माते सगळे संघटितपणे येऊन याच्यावर काही पावलं उठवू शकतात असं वाटतं. मला सिरियसली वाटतं की एखाद्या नाट्यगृहात जर शो असेल तर त्या नाट्यगृहाची त्यावेळेची परिस्थिती ही आधी आम्हाला कळली पाहिजे, तरच आम्ही जाऊन तिकडे शो करणार. मी असं ठरवलेलं आहे की हा औरंगाबाद मधला माझा शेवटचा प्रयोग होता. मी यापुढे औरंगाबादमध्ये नाटक करायला जाणार नाही. हा, कारण मला नाही जायचं इतका लांब प्रवास करून जायचं आणि मग अशा घाणेरड्या वातावरणात मला नाही माझी कला सादर करायची. तर त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र येऊन बंदी घातली पाहिजे. खरंय, मी तुला तेच म्हणणार होतो आता की तू जसं म्हणालास की तू ठरवलंयस, पण ही संघटित एकी जी आहे ती बाकीचे कलाकार, बाकीचे निर्माते असा टफ डिसिजन घेऊ शकतील? मला नाही वाटत ते घेतील. मला नाही वाटत. या बाबतीत जरा आमच्या फ्रेटर्निटीमध्ये फारशी एकी नाहीये. हा, म्हणजे प्रत्येक जण शेवटी म्हणजे साखरचे बहुतेक 2 प्रयोग झालेत तिकडे. जर ही परिस्थिती होती तर प्रशांतने तिकडे प्रयोग करता का म्हणायचं? प्रशांत दामले इज अ व्हेरी बिग नेम आहे. खरंय, प्रशांत दामलेने सांगायला पाहिजे होतं आणि बाबा नाही करायचं तिकडे प्रयोग, आणि मी नक्कीच प्रशांत ऐकलं असतं. पण ठीक आहे, हा त्याचा हे आहे. सुमित, मी तेच म्हणतोय की आता तू याला वाचा तर फोडलेली आहेस, पण इथून पुढे या किंवा अशा कुठल्याही नाट्यगृहाची अवस्था जी आहे ती इम्प्रूव्ह होण्याच्या दृष्टीने एक चळवळ किंवा एक वेगळ्या दृष्टीने आपण म्हणूया की पावलं उचलण्यासाठी तू कोणाला संघटित करण्याचा प्रयत्न करणार आहेस का? मी म्हणजे मला खरंच सांगू का, मी अजूनही अंधारात साचपडतोय, कारण मला कळत नाहीये कोणाकडे जायचं. म्हणजे आता आपले सांस्कृतिक मंत्री आहेत विनोद तावडे, त्यांच्याकडे जायचं का सेनेत कोणी, पण मला कुठल्याही पक्षाकडे जायचं नाही, कारण शेवटी फिरून फिरून तेच होणार आहे. माझं पुन्हा एकदा माझं तेच सांगणं आहे की प्लीज हे आउटसोर्स करा ना तुम्ही थिएटर्स, तुम्ही द्या ना कुठल्या तरी कंपनीजना चालवायला. हे नाही झेपत आहे पालिकेला. पण मग याच्यामध्ये जसं तू सांगतोस की सांस्कृतिक मंत्री म्हणजे सरकारचा प्रतिनिधी, कलाकारांचा प्रतिनिधी, निर्माते अशी एक कमिटी नेमून जर या सगळ्या महाराष्ट्रातल्या नाट्यगृहांचं ऑडिट केलं आणि त्याच्यानंतर पावलं उचलली तर ऑफकोर्स खरंच तसंच काहीतरी करणं अपेक्षित आहे, तरच काहीतरी होऊ शकतं. म्हणजे आता मुलुंडचं कालिदास त्यांनी हे केलेलं आहे, म्हणजे रेनोव्हेट केलेलं आहे, पण हे एक थिएटर झालं ना. एक थिएटर मध्ये आज लोकसत्ता किंवा मटा उघडल्यानंतर त्याच्यामध्ये 50 नाटकांच्या जाहिराती असतात. एक थिएटर कसं काय पुरणार आहे? आणि हे आम्हाला दाखवून द्यायची का वेळ येते? खरंय, हे दिसत नाहीये का? माझ्या आधी आता चंद्रूने असं सांगितलं की त्याच्या मग्न तळ्याकाठीचा वाडाचा प्रयोग झाला, तर तिकडे पाय मुरगळला याच थिएटरला एका कलावंताला. मग का नाही त्याच्यावर काही केलं गेलं? हे जेव्हा कोणीतरी असं केल्यानंतर मग त्याच्या खांद्यावर नका बंदूक ठेवून चालू. करेक्ट. म्हणूनच मी म्हटलं की संघटित होऊन सगळ्यांनी याच्याबद्दल प्रयत्न केले पाहिजेत. खूप खूप धन्यवाद सुमित, तू व्यथा मांडलेली आहेस कलाकारांची, आणि अपेक्षा करूया की याच्यावर संबंधित जे मंडळी आहेत ती पावलं उचलतील, आणि फक्त हेच नाट्यगृह नव्हे तर महाराष्ट्रातली सगळी नाट्यगृह, कारण आपण सगळी कलाप्रेमी मंडळी आहोत, तुम्ही मंडळी देखील जीव ओतून काम करत असता, तर या दृष्टीने निश्चित ठोस अशी पावलं उचलली जातील अशी अपेक्षा करूया. सुमित, खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल, आणि आपण पुन्हा एकदा बघूया त्या ठिकाणची अवस्था नेमकी काय ते. आम्हाला असं वाटत होतं की मुंबईचे थिएटर्स गचाळ आहेत, पण मुंबईच्या थिएटर्सना तोड द्यायला औरंगाबादचं हे नाट्यमंदिर पुरेसं आहे. हे आय गेस शिवसेनेचं आहे, इन द सेन्स हो ना, महानगरपालिका कॉर्पोरेशनचं आहे.
तर तुम्हाला जरा दर्शन घडवतो. हे म्युझिकचं पिट आहे, ॲक्च्युली पिटच आहे हे. त्यातली अवस्था तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा, इकडे आम्ही आता परफॉर्म करणार आहोत. हे बघा, आमचे कलाकार मेकअप रूममध्ये जायला तयार नाही आहेत. स्वानंदी, युअर लाईफ. इट्स इम्पॉसिबल टू गो इन देअर. आणि म्हणजे राईट फ्रॉम मेकअप रूम्स. नाही, आपण दाखवूया ना आता, सगळ्यांना दाखवूया आपण. हे स्टेज आहे. स्टेजची अवस्था जर तुम्हाला दाखवायची झाली तर हे बघा, इकडे हे बघा, ही आमच्या महिलांची मेकअप रूम आहे. बस